काही दिवसाआधी डव्वा ग्रामपंचायतीला 2023-24 या वर्षासाठी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार मिळाला होता। हा पुरस्कार हवामान कृतीविशेष पंचायत पुरस्कार म्हणजेच क्लायमेट ॲक्शन स्पेशल पंचायत अवॉर्ड या श्रेणीत मिळाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 कोटी रुपयांचा धनादेश, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र ग्रामपंचायतीला देण्यात आले होते। या आधी सुद्धा माझी वसुंधरा अभियान अंतर्गत 50 लाख रुपयांचा पुरस्कार ग्रामपंचायतीला मिळाला होता। मात्र सरपंच योगेश्वरी चौधरी यांनी या निधीचा वापर करताना सदस्यांना विश्वासात न घेता स्वतःच्या निर्णयाने निधी खर्च केल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे। यावरून 8 सदस्यांनी सरपंचांविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावली। मात्र एका सदस्याच्या गैरहजेरीमुळे ठराव पारित होऊ शकला नाही। दरम्यान सरपंचांच्या निष्काळजीपणामुळे ग्रामसभेत गदारोळ झाला आणि महिला सदस्यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच सदस्यांनी गावात बसवण्यात आलेल्या सोलर प्लेट्स नेमक्या कुठे गेल्या असा सवाल उपस्थित केला असून 1 कोटी रुपयांच्या पुरस्कार निधीची सखोल चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली आहे। तर दुसरीकडे सरपंच योगेश्वरी चौधरी यांनी आमच्यावर खोटे आरोप लावत आमची बदनामी केल्याचं सदस्यांचं म्हणणं आहे। सरपंचांनी लावलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत, अन्यथा स्वतः पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत केली। एकीकडे पुरस्कारामुळे देशभरात नावाजलेली गोंदिया जिल्ह्यातील डव्वा ग्रामपंचायत तर दुसरीकडे अंतर्गत वादामुळे चर्चेत आली आहे। आता प्रशासन या प्रकरणाकडे कशा प्रकारे पाहते आणि नेमकं सत्य काय उघड होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। अमरदीप बडगे, गोंदिया प्रतिनिधी। माझे पूर्ण नाव मंगला नोकेश कुरसुंगे आहे। मी ग्रामपंचायत सदस्य आहे। काय झालं होतं तुमच्या गावामध्ये? ग्रामसभा बोलवली होती अविश्वास ठरावासाठी, काय नेमका विषय होता? सर, आम्ही काही दिवसापूर्वी जो मॅडमची वागणूक होती ते अस्मरणीय होती आम्हाला, आणि त्या आम्हाला कधी कधी आम्ही काही कार्यक्रमास उपस्थित राहत नव्हतो तेव्हा त्या आम्हाला वारंवार लेखी मागवायच्या। मी त्या मासिक मीटिंगला गेल्यानंतर मी म्हटली की मॅडम, जो तुम्ही आम्हाला लेखी मागवता तर तुमची काय आमच्याकडे लेखी आहे का? त्या प्रश्नाचं उत्तर द्या। त्यांनी म्हटलं ठीक आहे, मी तुम्हाला लेखी देतो, परंतु त्यांनी आम्हाला कसलीही म्हणजे पत्राद्वारे विचारणूक केली नाही किंवा पाठवलाही नाही। आणि याच्यावरून सर मला धमकी देण्यात आली की मी पोलीस केस करेन, मी तुमच्या व्हिडिओ क्लिक करेन, तुम्ही मला काही शिव्यागाडी देता। मी म्हटली की शिव्यागाडी कसल्या दिली, मला प्रूफ करून द्या। याच्यावरून काही झाला सर, आणि मग शांत पडली। परंतु सर त्या नेहमी आम्हाला म्हणजे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि काही पोकळ धमक्याही देऊनसुद्धा ग्रामपंचायतमध्ये काही आमच्या वार्डाबद्दल समस्या होत्या त्या मांडण्याचा प्रयत्न केलो। कधी त्या तुमच्या वार्डाचं कामं करणार नाही अशा डायरेक्ट धमकी देत होत्या। आम्ही म्हटलं की लेखी लिहून द्या आम्हाला, आमच्या वार्डाचे कामं करणार नाही म्हणतात। निधी मिळाला आणि त्याच्यात गावात काय काय विकास झालेला आहे? सर, एक बक्षीस संत गाडगेबा ग्रामचा 50,000चा बक्षीस होता, नाही 50,000चा होता, आणि एक स्मार्ट ग्रामचा 50 लाखाचा होता, 10 लाखाचा होता सॉरी, आणि माझी वसुंधराचा 50 लाखाचा होता, आणि एक 1 करोडचा होता। तर आम्ही अविश्वास टाकल्यानंतर सर जो स्टेटमेंट दिला होता मीडियाला तो आमच्या गावचा रहिवासी नसतानासुद्धा आम्हाला 1 करोडमधून ग्रामपंचायत सदस्य मागणी करत होते, म्हणून मॅडमनी पैसे दिले नाही म्हणून अविश्वास टाकला असा म्हणून आम्हाला बदनाम करण्यात आलं सर। तर हा जो दागा आहे सर, आम्ही 1ही रुपया कधीच मॅडमला मागितलं नाही। तर आमचा हा दुसरा उद्देश काही नाही आहे किंवा कोणत्याही राजकारण हा नाही आहे सर। आमच्यावर जो दाग लावला आहे त्या मॅडमनी आम्हाला स्पष्ट करून द्यावे, आणि ज्यांनी मीडियाला सांगितलं आहे की आम्ही 1 करोडमधून मागणी केलं त्यांनी त्याचं स्पष्टीकरण द्यावे किंवा आम्हाला प्रूफ करून द्यावे, हेच मागणी आहे आम्हाला। मुनेश्वर हेतराम चौधरी, ग्रामपंचायत सदस्य डव्वा। मी एवढं सांगू इच्छितो, हिंदी मी ग्रामपंचायत सदस्य आहो सर। ग्रामपंचायतमध्ये समजा कोणताही जर मी मुद्दा उचलायला गेलो तर मॅडम माझ्यासोबत वादविवाद करायच्या, आणि वाउचर जर मागितला सर मी ना जेव्हा तेव्हा कधीच आम्हाला वाउचर दाखवण्यात आले नाही। ग्रामपंचायतच्या प्रोसिडिंगनुसार जो होता आपला राहते कॅशबुक, वाउचर मागितले सर, वाउचर कधीच आम्हाला दाखवण्यात आले नाही। त्याच्यावरूनही वादविवाद व्हायचे वाउचर मागताना। एकदा मला रहिवासी दाखल्याची गरज होती सर, मी ग्रामपंचायतला गेलो, मॅडमला म्हटलं मॅडम 2 मिनिटाची वेळ देता का, मला दाखल्याची गरज आहे म्हटलं, कारण मला अर्जंट थोडं काम होतं सर दाखल्याचा। तर मॅडमनी मला अरे आवीची भाषा वापरली। माझ्यासोबत काही 2-3 लोक पण होते, गावचेच लोक होते, चांगले कार्यकर्ते होते सर, म्हणजे सामाजिक कार्यकर्ते होते। तर त्यांनी माझ्यावर एकदा सोडून 2दा चप्पल उचलली सर।
मी एक तिथला पदाधिकारी असून सुद्धा मॅडम माझ्यावर चप्पल उचलतात आणि आम्हाला अरेरावीच्या शब्दात बोलतात सर, कुत्र्यावरही बोलतात सर मॅडम. आमच्या शब्द म्हणजे आम्हाला असं म्हणजे मान सन्मान काहीच भेटत नाही सर आम्हाला तिथं. आमच्या बोलल्याला समजा मासिकमध्ये बोला किंवा ग्रामसभेत बोला, आम्ही एखादा शब्द बोलला तर आमच्या शब्दाला काहीच मान देत नाही. काय मागणी आहे तुमची आता? मागणी अशी आहे सर, आमच्यावर जो लाच लागला आमच्यावर कलंक का मेंबरांनी पैशाची मागणी केली ग्रामपंचायतच्या सरपंचांना, तर त्यांनी पैसे न दिल्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास जाहीर केला. आम्हाला सरपंच मॅडमनी प्रूफ करून द्यावं की आम्ही कोणत्या प्रकारची मागणी केली, हे आमचा फक्त मागणी आहे सर आमची, का प्रूफ करून द्यावं आम्हाला. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.